नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत डेटा टाइप म्हणजे काय. डाटा टाइप म्हणजे काय, बरोबर. तर आपण मागील व्हिडिओमध्ये व्हेरिएबल म्हणजे काय हे समजलं होतं. बघा, या ठिकाणी व्हेरिएबल म्हणजे मेमरी लोकेशनला दिलेलं नाव, ज्याचा वापर प्रोग्राम एक्झिक्यूट असताना टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी आपण करत असतो. आणि ही समजा कम्प्युटरची मेमरी आहे, तर या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये इथं 5 आणि इथं 6 भरायचं आहे. तर यासाठी या मेमरी लोकेशनला आपण ही जी नावं दिली, या नावांना म्हणतात व्हेरिएबल. तर हे जे व्हेरिएबल्स आहेत, या व्हेरिएबलमध्ये नेमकं कोणत्या प्रकारची व्हॅल्यू भरायची आहे हे ठरवणारे जे कीवर्ड्स असतात, त्या कीवर्ड्सलाच आपण म्हणत असतो डेटा टाईप. तर हे जे डेटा टाईप्स आहेत, आपण एक डेफिनेशन लिहिलं 7 शॉर्टकटमध्ये की व्हेरिएबलमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करायचा आहे हे ठरवणारं कीवर्ड म्हणजे डेटा टाईप. बरोबर. तर हे जे डेटा टाईप आहेत, सी लँग्वेजमध्ये या डेटा टाईपचे एकूण 4 प्रकार आहेत. हे जे 4 प्रकार आहेत, याच्यामध्ये पहिला आहे प्रिमेटिव्ह डेटा टाईप, नंतर दुसरा आहे डिराइव्ड डेटा टाईप, तिसरा आहे युजर डिफाइंड डेटा टाईप, आणि चौथा आहे वॉइड डेटा टाईप. तर असे हे 4 डेटा टाईप आपल्याला सी लँग्वेजमध्ये असतात. मग हे जे प्रिमेटिव्ह डेटा टाईप आहेत, या प्रिमेटिव्ह डेटा टाईपलाच आपण बेसिक डेटा टाईप किंवा प्रायमरी डेटा टाईप म्हणत असतो. तर प्रायमरी डेटा टाईप म्हणजे प्रिमेटिव्ह टाईप्स. याचे प्रकार याच्यात इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, लॉंग आणि डबल असे 5 प्रकार आपण या प्रिमेटिव्ह टाईपमध्ये सांगू शकतो, प्रायमरी डेटा टाईपमध्ये सांगू शकतो. नंतर दुसरी कॅटेगरी आहे डेटा टाईपची, ती म्हणजे डिराइव्ड डेटा टाईप. हे जे डिराइव्ड डेटा टाईप आहेत, याच्यामध्ये आपण सांगू शकतो ॲरे, पॉइंटर आणि फंक्शन, हे डिराइव्ड डेटा टाईप. नंतर तिसरी कॅटेगरी आहे किंवा तिसरा प्रकार आहे डेटा टाईपचा, तो म्हणजे युजर डिफाइंड डेटा टाईप. तर ह्या युजर डिफाइंड डेटा टाईपमध्ये आपण सांगणार स्ट्रक्चर, युनियन, इनमरेशन, ज्याला इनम आपण म्हणतो, आणि टाईप डेफ. आणि चौथी कॅटेगरी आहे, चौथा प्रकार असतो डेटा टाईपचा, तो म्हणजे वॉइड डेटा टाईप. आता हे वॉइड म्हणजे काय, तर वॉइड म्हणजे एम्प्टी. याच्यामध्ये एकही टाईप किंवा एकही प्रकारची व्हॅल्यू, कुठलीच व्हॅल्यू नसते, त्याला एम्प्टी व्हॅल्यू आपण म्हणत असतो किंवा रिकामा. तर हे असे एकूण 4 प्रकारचे डेटा टाईप असतात. ओके, इथं थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कन्सेप्टने आपण भेटू. धन्यवाद.